वडाळ्यातल्या बेस्टच्या आगारामध्ये 100 बसेस धूळ खात पडून आहेत। सेवेमध्ये हलगर्जीपणा केल्याने बेस्टकडून संबंधित कंपनीचं कंत्राट रद्द करण्यात आलंय। कंत्राट रद्द केल्यानंतर कंपनीच्या 100 बसेस या धूळ खात पडल्यात। कंत्राटदाराकडून थकीत असलेली रक्कम लिलावातून वसूल करणार असं बेस्ट प्रशासनाचं म्हणणं आहे। लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली आहे, नवीन बसेसची प्रतीक्षा आहे। मुंबईच्या वडाळा बस आगारामध्ये सध्या 100हून जास्त बसगाड्या ह्या धूळ खात पडलेल्या आहेत, गंजलेल्या अवस्थेत आहेत। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। वडाळ्याच्या आगाराच्या अगदी वरच्या टॉप अँगलला आपण उभे आहोत आणि या ठिकाणची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। लिलाव प्रक्रिया या सगळ्या बसेसची पूर्ण झाल्याची सुद्धा माहिती आहे, मात्र तरी देखील आता नवीन बसेस कधीपर्यंत येणार आहे याची प्रतीक्षा शिगेला ताणली गेलेली आहे। बेस्ट प्रशासनानं सेवा दर्जामध्ये सातत्याने हलगर्जीपणा केल्याने एका खासगी कंपनीचे कंत्राट रद्द करण्यात आले होते। या कंपनीच्या जवळपास 100 बसगाड्या सध्या वडाळा इथल्या आणिक आगारात उभ्या आहेत आणि त्या झाडाझुडपात गंजून पडल्याचं स्पष्टपणे दिसतंय। या बसगाड्यांच्या आता बेस्ट उपक्रमाशी काही संबंध नसून कंत्राट रद्द झाल्यानंतर संबंधित कंपनीला न्यायालयीन कारवाईला सामोरं जावं लागतंय। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी।